उदय प्रकाशजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मित्र हो, ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य अशा दोन्हीसाठी मला पुरस्कार दिला महाराष्ट्र फाउंडेशननं. याबद्दल मी अतिशय त्यांचा कृतज्ञ आहे, ऋणी आहे. जवळजवळ 6 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यावर चित्रपट निघाले, पण मी ललित लेखक आहे असं मला अजून वाटलेलं नाही. आणि वैचारिक साहित्याच्या बाबतीमध्ये माझाच गोंधळ अलीकडे व्हायला लागलेला आहे. कारण विचारवंत हे असं विशेषण आहे की जे काहीही न करणाऱ्या माणसाला लावता येते. उत्तम कांबळे आणि मी संपादक आहोत. सामान्यपणे एखाद्या माणसाचं वर्णन करताना कसं करावं असा जर गोंधळ झाला तर आम्ही ज्येष्ठ विचारवंत असं लिहून मोकळे होतो. त्यांनाही बरं वाटतं, आम्हालाही बरं वाटतं. तरीही मी हा पुरस्कार स्वीकारला. याचं कारण असं की आपलेच जे बांधव परदेशामध्ये आहेत, जे तिथं घाम गाळत आहेत आणि इथल्यासाठी काम करत आहेत, त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. दुसरं या पुरस्काराचं वैशिष्ट्य मला जे जाणवते ते हे की याला सरकारचा स्पर्श नाही. तिसरं महत्त्वाचं कारण हे की सध्या पुरस्कार वापसी सुरू आहे. या पुरस्कार वापसीची आताची परंपरा ज्या उदय प्रकाशजींनी सुरू केली त्यांच्या हातून हा पुरस्कार. मी उदयजींना आत्ता सांगत होतो की पुरस्कार वापसी हा प्रकार या देशात तसा नवा नाही. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनीही पुरस्कार परत केला होता. महात्मा गांधींनीही त्यांचा पुरस्कार परत केला होता. ती परंपरा तुम्ही पुन्हा चालू केली याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. कुणीतरी असं चांगलं म्हटलं आहे की हा सविनय निषेधाचा प्रकार आहे आणि सविनय निषेधाचा प्रकार हा स्वागतार्ह आहे. या देशात निषेध करण्यासारख्या फार गोष्टी आहेत, पण सामान्यपणे उत्तम कांबळे म्हणाले तसं बहुतेक लोक मौन बाळगून असतात. आपली नापसंती सुद्धा व्यक्त करत नाहीत. नापसंती व्यक्त न करण्याचं कारण सध्याच्या समाजामध्ये निर्माण झालेली दहशत हे आहे. अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं असहिष्णुतेचं वातावरण गेल्या 25 वर्षामध्ये निर्माण झालं आहे. हे कारण, हे वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे. राजकारणाला धर्माचा आधार लागतो आणि त्याला अर्थाचाही आधार लागतो. त्यामुळे धर्म, अर्थ आणि राजसत्ता या 2-3 गोष्टी एकत्रच चालत असतात. कुणीतरी असं म्हणालं की सध्या माध्यमसुद्धा समाजाला फारसं चांगलं मार्गदर्शन करत नाहीत. आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक असेल की या देशामध्ये दूरचित्रवाहिन्या ज्या एवढ्या आहेत त्यांचं कॉन्सॉर्टियम जे आहे त्यावर 1600 कोटींचं कर्ज झालं होतं. या देशातल्या एका भांडवलदारांनी 2600 कोटी रुपये देऊन त्यांना कर्जमुक्त केलं आणि ही सगळी माध्यमं आपल्या ताब्यात आणली. ही माध्यमही मग सत्तेच्या बाजूनं, आणि सत्तेला धर्म तर वापरताच येतो. त्यामुळं एका विलक्षण अशा असहिष्णू वातावरणातून आपण आज जात आहोत. या वातावरणाचं कौतुक करणारेही लोक आहेत आणि कलावंत आहेत. पुन्हा ते कुठे आहे असहिष्णुता असा प्रश्न महाराष्ट्रातल्या एका वजनदार नटानंच परवा विचारला.
असहिष्णुता नाहीच असं अरुण जेटलीही म्हणतात. पण मला असल्या लोकांचं आश्चर्य वाटत नाही. एक नट आणखीही आहे. त्याची पत्नी सत्तारूढ पक्षाची लोकसभेतली सभासद आहे. त्यांनी पुरस्कार वापसीच्या विरोधात मोर्चा काढलाच होता दिल्लीत. अशा माणसांचं कौतुक वाटत नाही. अशा माणसांचे हितसंबंध यातून डळमळीत होतात का काय, हा त्यांच्या चिंतेचा आणि आपल्या आनंदाचा भाग आहे. मी आणीबाणीमध्ये तुरुंगात होतो. मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, मी कुठल्याही संघटनेचा माणूस नाही. पत्रकार म्हणून मला अटक झाली आणि मी 14 महिन्यापर्यंत तिथं होतो. मी तुम्हाला धक्का बसेल असं सांगतो की या आणीबाणीचंही त्या काळात कौतुक करणारे लोक होते ना. आणीबाणीचं कौतुक करणारे लोक कलावंतांमध्येही होते. फार मोठी नावं आहेत ती. दुर्गाबाईंचं नाव यासाठी प्रसिद्ध आहे की ती बाई सरकारच्या विरुद्ध आणि सत्तेच्या विरुद्ध एकाकी लढा द्यायला उभी राहिली आणि यशवंतराव खाली बसले असताना अतिशय जोरकस असं आणीबाणी विरोधी भाषण त्यांनी केलं. पण कुसुमाग्रजांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता ना. आमच्या सुरेश भटांनी आणीबाणीच्या बाजूने कविता लिहिल्या होत्या ना. डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेऊन सतत स्वातंत्र्य आणि समता यांच्यावर ऊरबडवी भाषणं करणारी आणि कविता लिहिणारी माणसं ती सुद्धा आणीबाणीचा पोवाडे तेव्हा लिहितच होती ना. कधीतरी आम्ही जे लिहितो आणि आम्ही जे वागतो यातल्या विसंगतीकडेही आपण लक्ष पुरवलं पाहिजे, कारण तो सुद्धा पुन्हा अंधश्रद्धेचाच विषय आहे. स्वातंत्र्य समतेचं नाव घ्यायचं आणि नेमकं त्याच्या विरुद्ध वागायचं. आणीबाणीलाही पाठिंबा, आजच्या असहिष्णुतेलाही पाठिंबा. ही असहिष्णुही आपण समजून घेतली पाहिजे कधीतरी. ही आजची धार्मिक असहिष्णुता हा स्वधर्माविषयीच्या प्रेमातून निर्माण झालेली नाही, परधर्माविषयीच्या द्वेषातून निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही असहिष्णुता अनेक अर्थांनी अत्यंत विषाक्त अशी आहे. या असहिष्णुतेच्या विरुद्ध एवढ्या लोकांनी 137 जणांनी आपले पुरस्कार परत केले. प्रश्न असा विचारला गेला की या पुरस्कार वापसीचा काही परिणाम होतो का? निश्चित परिणाम होतो. निश्चित परिणाम होतो. पुरस्कार वापसीच्या प्रश्नावर ज्या प्रकारच्या असहिष्णुतेच्या विरुद्ध या देशात वातावरण निर्माण झालं, त्या वातावरणासंबंधी या देशाच्या राष्ट्रपतीला 3 आठवड्यात 6 वेळा बोलावं लागलंय. नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले, त्या पत्रकारांनी आणि त्या देशातल्या विचारवंतांनी त्यांना पहिला प्रश्न पुरस्कार वापसीविषयीचा विचारला होता आणि बचावाची भूमिका घ्यावी लागली होती त्यांना. प्रतिभावंत, कलावंत हे जेव्हा असे पुरस्कार परत करतात तेव्हा ते समाजाचंच म्हणणं सांगत असतात. आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधीच फक्त लोकांचे प्रतिनिधी असतात, या समाजात मी नाही. ते खूपदा पक्षांचे प्रवक्ते आणि प्रतिनिधी असतात. ते जनतेचे प्रतिनिधी नेहमीच असतात असं नाही. फार क्वचित प्रसंगी ते जनतेच्या बाजूने बोलतात. अन्यथा आपल्या पक्षांचे नेते जे बोलतात तेच आपल्या भाषेतून ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. साधं उदाहरण आहे. वाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चा जरा बघा आपण. इतकं तर्कदुष्ट आणि इतकं प्रचारी असं बोललं जाते या देशात आणि ऐकलं जाते, हाच मुळी आपल्या अचंब्याचा विषय व्हावा. आमचे वाहिन्यावाले सुद्धा पूर्वी काही विचारवंतांना वगैरे बोलवायचे. आता ते विचारवंतांना वगैरे बोलवत नाहीत, पक्षांचे प्रवक्ते बोलवतात. आणि ते पक्षाचे प्रवक्ते एकदा पाहिले की त्यांनी तोंड उघडण्याआधी सुद्धा ते काय बोलतील ते आपल्याला सांगता येतं.
मी एका मोठ्या दैनिकाचा स्तंभलेखक होतो, त्याची गोष्ट सांगतो. तर दैनिकाच्या संपादकाने एक 600 पृष्ठांचं मोठं पुस्तक लिहिलं आणि ते मला म्हणाले की सुरेश, त्याची समीक्षा तू करावी अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना म्हणालो, अहो पण हे सगळं वाचावं लागेल ना मला. त्यावर ते म्हणाले की वाचायची गरज नाही आहे, आपल्या पेपरमध्ये आलंच आहे. मी म्हणालो, आपल्या पेपरमध्ये तुम्ही जे लिहिता ते मी कधीच वाचत नाही. ते म्हणाले का? ते म्हटलं, विषय कुठलाही असला तरी तुमचं प्रतिपादन काय असणार आहे हे मला ठाऊकच आहे ना. जर ते मला ठाऊक असेल तर हे पुस्तक वाचण्यात मी वेळ कशाला दवडायचा. पुष्कळ चांगले पुस्तक आहेत. अत्यंत प्रचारी, एकतर्फी आणि विषाक्त अशी भाषणं आम्ही ऐकतो. तशीच भाषा ऐकतो, तसेच पुढारी बोलतात. परवा कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये त्याच्या अधिवेशनात माझी जाहीर मुलाखत झाली. तर मला असा प्रश्न विचारला की आणीबाणीच्या काळातली असहिष्णुता आणि आजची असहिष्णुता यात तुम्हाला काय फरक दिसतो? मी म्हणालो, फरक आहे, फार फरक आहे. त्या काळात पोलीस यायचे आणि आम्हाला पकडून न्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. तेव्हाची आणीबाणी चुकीच्या कारणासाठी आली होती, पण घटनेच्या आधारे आली होती आणि कायद्याचा आधार घेऊन राबवली जात होती. आताची आणीबाणी संवैधानिक नाही, आताची आणीबाणी कायदेशीरही नाही. आताची आणीबाणी ही टोळ्यांची आणीबाणी आहे.